September, and it has turned out to be a dark day in Sidney D'Souza's house. Well, not even 15 days, the same delegation, all of us, and you all were present. We had addressed media in front of the GMC and also at the Azad Maidan. And today, with heavy heart, we have to again address in front of you all what has taken place. जे नेग्लिजन्स जाल्ले आसा ताजे बाबतीत हांव सांगपाक सोदतां आनी कोणाचे बाबतीत नेग्लिजन्स जाल्ले आसा आमचे गोंयकार भुरग्याक जे गव्हर्मेंट ऑथॉरिटीजांक लागून गव्हर्मेंट नेग्लिजन्साक लागून जे लायफ गेला त्याच्या खातीर 15 दीस पयलीं आमी हांगा प्रेस घेतिल्ली आनी तुमच्या माध्यमांतल्यान आमी सांगिल्लें की संजय स्कूल डिसेबल्ड भुरग्यांकनी जे स्कूल आसता त्या स्कुलांतलो एकलो भुरगो Haldon'चो भुरगो तो सिडनी डिसोजा who had gone with his mother in the office, government office, आधार कार्ड करपा खातीर आनी आमी तुमकां सांगिल्लें की तो वयल्या 2nd फ्लोरा वयल्यान ते जे रेलिंग आशिल्लें ते कोण गेल्ले जे गव्हर्मेंटाक खबर आसून देखून ते रिपेर जे करून आशिल्ले तशेंच सोडिल्लें तो भुरगो जेन्ना आवय भितर गेली तेन्ना ताजेर असो तेकून रावल्ले कडेन तो कोसळ्ळे आनी तो पडलो तो पत्र्यार पडून सकयल पडून ताका मार लागलो सिन्स ही वॉज अ स्टुडंट ऑफ डिसेबल्ड स्टुडंट्स स्कूल दॅट इज संजय स्कूल ताजे कोण टिचरी आशिल्ले स्टाफ आशिल्ले तेणी ताका ताबडतोब खंय GMCत एडमीट केल्लो तेन्ना आमी ताका दुसरे दीस वचून मेळ्ळी तेन्ना ताजी कजन्स आशिल्ली तशी हांवें सांगिल्ली ती रडटाली सिडनीची आवय एक सिनियर सिटीजन जाणटी ताजी दुसरी एक भयण आसा घरांत ती खंय मेंटली चॅलेंज आनी डिसेबल्ड भुरगीं सो तिचे दोगांय भुरगीं जी आशिल्ली डिसेबल्ड आशिल्ली आनी ती आवय कशी करून ती त्रास काडटाली आनी तेणी कश्ट जे काडल्या ते भुरग्यां खातीर ते तिकाच खबर आतां ते भुरगीं डिसेबल्ड देखून आसून तिणे तेंचे केन्नाच कमी करूं ना म्हूण आयकूंक येता सो मच सो दॅट शी हॅड पूट हिम इन द संजय स्कूल पूण आयज जे गव्हर्मेंटाचे नेग्लिजन्साक लागून गव्हर्मेंटाचे ऑथॉरिटीज नेग्लिजन्साक लागून एक भुरगो ना जालो हांव जेन्ना हॉस्पिटलान गेल्लें हांकां घेवन आमी सगळीं गेल्लीं तेन्ना सिडनीक हांवें हात लायलो सिडनीन म्हाका हात दिलो सिडनी म्हजे कडेन उलयतालो सिडनीच्या पांयांक हांवें हात लायले तेन्ना सिडनीक सांगलें सेन्सेशन ना हांवें सिडनीक सांगलें यू हॅव टू बी स्ट्रॉंग यू हॅव टू कम आउट स्ट्रॉंगर म्हाका सिडनीन थम्सअप केलें आय विल कम स्ट्रॉंगर म्हणून ताजे सेन्सेशन गेल्ले तशें हांवें तुमकां सांगलां तशें ताजे लंग्स डॅमेज जाल्ले ताजे रिब्स डॅमेज जाल्ले ताका भितर मार लागिल्लो आनी काल म्हाका रातचें म्हाका मेसेज आयली ताजी कजनाची ताजो कजन जी नावेली रावता ताज्या घरकारान म्हाका मेसेज धाडली की प्रतिमा यू हॅड टेकन द इनिशिएटीव यू एंड डेलिगेशन लायक रामा शंकर हे सगळे तुमी गेल्ले मार्यान आशिल्लो आनी यू ऑल हॅड गॉन आनी यू ऑल रेज्ड कन्सर्न फॉर सिडनी म्हणून वॉज अ डिसेबल्ड चायल्ड आयज वायट दिसता सांगपाक की पास्टर गेलो सिडनीचो भाव जो रिचर्ड आसा तो UK साकून आयिल्लो रिचर्डाक टायम नाशिल्लो खंय दीसभर खंय GMCत घरा रिचर्ड इज ऑल्सो इन UK लिविंग his 2 children and his wife he had come here but today said that we have lost a soul खंयचो भुरगो डिसेबल्ड आसूं मेंटली चॅलेंज आसूं फिजिकली डिसेबल्ड आसूं तेच्या मायक आनी खंयच्या फॅमिलीक तो भुरगो व्हडलो आसता पूण आयज हांव सांगूंक सोदतां हे फक्त आनी फक्त हे नेग्लिजन्स जे जाल्ले आसा सरकाराचे वतीन जे नेग्लिजन्स जाल्ले आसा तेका लागून म्हाका खंय तरी दिसता दॅट गव्हर्मेंट शूड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी आय थिंक द चेअरमॅन ऑफ संजय स्कूल इज बाब सिद्धार्थ कुंकळकर द एक्स MLA ऑफ पणजी तुजो एक स्टुडंट तूं जे चेअरमॅन आसा ताजो एक स्टुडंट आयज ना जाल्लो आसा आनी ते तुज्या सरकारा लागून जाल्ले आसा हांव मागता सिद्धार्था कडेन खंय तरी रिस्पॉन्सिबिलिटी घेवची हांव मागता गोंयच्या CMA कडेन प्रमोद सावंत रिस्पॉन्सिबिलिटी घे तुमी समज ते रेलिंग सारके केल्ले तर आयज त्या भुरग्याचो जीव वचपाचो न्ही डिसेबल्ड भुरगे दे आर स्लो लर्नर्स ताका खंय हॅबीट आशिल्ली अशें खंय वचून तेकपाची आवय भितर आसा आवय दिसलें भुरगो आसा भायल्यान आनी ते रेलिंग इतलें कोसळिल्लें की ताजो जीव आयज ना जालो सो हांव मागतां की इतली इनसेन्सिटीव जायनाकात तुमकां बानास्तारीचे केसीन कोर्टान देखून
सांगला की रॅश नेग्लिजन्स ड्रायव्हिंग लागून एक्सिडेंट जालो आनी 50 लाख फॅमिलीक दिवपाचें म्हूण कॉम्पेन्सेशन म्हूण आयज हांव CM प्रमोदाक सांगता की जी आवय जाणटी आसा तिजीच वखदां खावपाक तिकाच पयले सत्याची जिवाची कूड सांबाळपाक जायना आनी तशें म्हणटा तो चलोय आयज गेल्लो आसा जी इज लॉस्ट हर प्रेशियस सन आनी तिसरें म्हणटा ताची चली जी आसा ती मेंटली डिसेबल्ड आसा सो सरकारान CM प्रमोदान ह्या फॅमिलीक 50 लाख कॉम्पेन्सेशन दिचें म्हणून हांव आयज सांगता हांव मागता माय डिमांड इज दॅट द CM शूड गिव 50 lakhs ऑफ कॉम्पेन्सेशन बिकॉज इट इज अ सोल लॉस्ट लायफ सोल लॉस्ट एंड इट इज बिकॉज ऑफ यॉल आमचे टॅक्स पेयरचे पयशे तुम्ही या तुमचे कमिटीचे चेअरमॅन आसा पळय जावं तो सिद्धार्थ कुलकर्णी काल आमी वुमन कमिशनात गेल्ली ते बेरनाचे केसीक लागून डेमोलिशन केला म्हणून ते घरात पळोवपाक गेल्यार तिची कमिटी ना पूण 6 म्हयने तिका पगार मेळटा सो हांव म्हणटा हे जे आमचे टॅक्स पेयरचे पयशे तुमी तांकां घालता पळय ते परस हे पयशे त्या फॅमिलीक घालत दुसरें ही एक केस दुसरी म्हणटा ती तुम्ही पयला आसतले नावेली कॉन्स्टिट्युन्सी फाटल्या दिसांनी आमी एक इशू घेतलो की ट्रॅफिक सिग्नल चलना म्हणून तो इशू हांवें 3 म्हयने पयलेय घेतिल्लो 90 लाख घालून तुमी ते हें घातिल्ले सिग्नल पूण सिग्नल नॉट इन वर्किंग कंडिशन म्हणून खूब एक्सिडेंट जाताले आनी नांव कोणाचे पिड्यार जाताले नावेली कॉन्स्टिट्युन्सीचे ते लोक चिंचिनी काणकोण कुंकोळी वता येता ते लोक एक्सिडेंट जाता ते लोक पूण नांव पिड्यार जाताले आमी ते दीस उल्हास तुयेकर जो नावेलीचो MLA आसा वी हॅड टू फोर्स एंड गेट हिम टू द सायड टू शो हिम अरे इट इज हीज रिस्पॉन्सिबिलिटी हीज गव्हर्नमेंट इट इज सरकार तुमचोच उल्हास तुयेकराक हाडूंक पडला आमकां दाखोवपाक आनी थंय हांवें उल्हास तुयेकराक 7 दिसाचो डेडलायन दिल्ली ते खंय तरी आतां ते सिग्नल जाले आनी वचून तेणी श्रेय घेतले तुमी पयला आसतले आय वॉज द वन हू डिडंट गो देयर एंड टू क्रेडिट फॉर मी आय वॉन्टेड टू बी द वॉयस ऑफ नागरिकास एंड द पीपल हू आर मीटिंग विथ एन एक्सिडेंट्स हू आर लुजींग देयर लायफ्स एंड आय डीड इट बट श्रेय घेवपाक तो गेलो ताणें समज ते पयलेच केल्ले रिस्पॉन्सिबिलिटी घेवन केल्ले ते सिग्नल सारके तर आयज जीव वचपाचो न्ही ती बायल जी एक्सिडेंट जाल्लो आनी ते बायलेक लागून आमी तो रेज केल्लो इशू सिग्नल चलना म्हणून हांवें सिग्नल पेटले पूण ती बायल लुइजा कार्नेरो फ्रॉम चिंचिनी who had met with an accident and was battling with her life in the GMC is no more. She is also dead. So who is taking the responsibility? So my demand is to the government that government ची responsibility उल्हास तुयेकर नावेली MLA ही responsibility घेवपाक जाय आनी तेजी फॅमिलीकूच 50 लाखाची कॉम्पेन्सेशन दिवपाक जाय कित्याक हांवें नेग्लिजन्स जाल्ले आसा आतां सांगता त्या भाशेन आतां रिचर्ड जो भाव आयिल्लो आसा सिडनीचो तो UK वतलो ही इज गॉट हीज एक्सपेंडिचर इज गॉट फॅमिली ही हॅज टू लूक आफ्टर हिज चायल्ड एंड फॅमिली बट हू विल टेक दीस कोण घेतलो अकाउंटेबिलिटी सो पळय तुमचे नेग्लिजन्सा लागून त्या भुरग्याक सॉलिड ट्यूब्स घातिल्ले इतले ट्यूब्स घातिल्ले ताजे रिब्स ताजे लंग्स ताजी फूल बॉडी गेल्ली ताजे सेन्सेशन गेल्ले नर्व्स हें जाल्ले आमी गेल्ले तेन्ना तो वॉर्डांत आशिल्लो आनी आतां जाले 8 दीस खंय ताका ICUन घातिल्लो ICUन ते ट्यूब इतले घाल्ले दॅट he could not even breathe he was in such a bad condition that he took ताका निमोनिया लागले आनी काल तो गेलो सो इतलें सांगता हे जे नेग्लिजन्स जाल्ले आसा सरकारा वाटेन पण आमकां हांगा येवन बॉब मारपाक गव्हर्मेंटाक क्रिटिसायज करपाक आमकां कांय मजा मेळना आमकांय कामां आसा वी कम बाय बिकॉज वी आर ट्रायंग टू बी द वॉयस ऑफ वॉयसलेस आय रियली फील बॅड फॉर द फॅमिली फाल्यां ताजें मरण आसा आयज दिसता पोस्टमॉर्टम करता Sydney soul should rest in peace. That Luisa Carnero from Chinchini who is dead, her soul should rest in peace. But the family should get some help. I know that will not, they will not get the soul che mele the body je mele Sydney and Luisa Baiche cannot be replaced. The family will never get them, their loved ones. But at least compensation which can help them. Because mother demand is. सगळ्यान पयलीं हांव तुमकां रिपोर्टर भावांक देव बरें करूं म्हणटा कित्याक सांग आमी अर्दे वर पयलीं तुमकां आतां इंटिमेट केल्लें आनी विदीन नो टायम तुमी हांगासर येवन आयज आमची बायट घेता आनी तुमच्या खातीर आमी जे आमचे जे इश्यूज आसात पळय तुका जे आमी लोकां मेरेन हाडूंक पावतात देव बरें करूं आयज आमी सिडनी खातीर हांगासर येयलेले आनी सिडनी आयज आमच्या मदीं ना पूण ते दिसा सिडनीक पळोवन खूब वायट दिसलें सारकें कित्याक सांग तो एक फायटर कसो तेणें बिहेव केल्ले त्या दिसा जेन्ना ताका आमी विचारलें तेन्ना तो काम दाखोवपाक लागलो आनी वॉज म्हणजे आसतालो सो आमी कोणाक क्रिटिसायज करिना पूण तेजे फॅमिलीक कितें तरी कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय म्हणून मागता ओके कित्याक सांग हें जें जालां न्हू हें गव्हर्मेंट नेग्लिजन्सा खातीर जालां कळ्ळें तुका ती रेलिंग जर सारकी आसलेली न्हू जाल्यार तो मरचो नासलेलो सेम इशू हांव परत एकदां तुमकां सांगता तुमच्या मदल्याच एक रिपोर्टर भावान म्हाका
ते जेटी कडे रेलिंग मोडल्या न्हू ती दाखयलेली कळ्ळें तुका, आणि तेजेर आमी बायट दिल्ली आणि 8 दिसां भितर ती रेलिंग तेंच्यांनी न्यू घातली कळ्ळें तुका. कित्याक तुमच्या खातीर जालें, रिपोर्टरां खातीर जालें कळ्ळें तुका. तुम्ही ज्या पद्दतीन हें केलें कळ्ळें तुका, त्याच्या खातीर ती रेलिंग तेंच्यांनी न्यू घातली. सो आमी सगळ्याच गोंयकारांनी जागृत रावपाची गरज आसा. म्हाजी जाल्यार मागणी, जे कोण आमी सगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी वयता, फॉर एक्झाम्पल जुंता हाऊस, ती टाकी सदांच वता आणि ती वतन न्हू तो स्लॅब कलमेला आणि कपचे येता. काल आमी वुमन्स कमिशनान गेल्ले न्हू, ते बिल्डिंगेचे कपचे भायर सरले, सरय हे दिसतात सारखे वाकडे तिकडे जाल्लेले आहा. ती जुंता हाऊस ते केन्ना कॉलॅप्स जायत न्हू ते सांगूंक शकना, असली परिस्थिती आसा कळ्ळें तुका. हे आमी तुमकां सांगता कितें, अशे खुबशे गव्हर्मेंट बिल्डिंगे आहा जे सारखे पथेटीक कंडिशनान आसा. वास्को सुद्दां हांवें पळयला, पणजे पळयला आणि म्हापशांय पळयला. सो हे जे बिल्डिंगे आहा न्हू, हे PWDन इन्स्पेक्ट करपाक जाय आणि ते जर तेंचे रिपेर जर आहा न्हू, जाल्यार ते जाता तितले बेगीन ते रिपेर करूंक जाय, नाजाल्यार डेमोलिश करून उडय आणि नवे बिल्डिंगे बांदा. कित्याक सांग, तुमचे कडेन एडव्हर्टिजमेंटा खातीर कोट्यांनी पयशे आहा मोडपाक, इव्हेंट्सां खातीर कोट्यांनी पयशे आहा मोडपाक, आणि जेन्ना आमच्या लोकांचे प्रिकॉशनाचे येता खबर आहा तुका, त्या टायमार तुमकां भीक लागता. हे म्हणचे पडटा. कित्याक सांग, आयज जेन्ना कोटी तुम्ही सरकार मोडटात कितें नाका जाल्ल्या गजालींचेर, आणि आमच्या जनतेचो पयसो आमकांच ज्या जाग्याचेर बेनिफीट जावंक जाय थंय तुमी तो यूज करिना. कितें हांवें पयर एक न्यूज दिल्लेली की एअरपोर्टाचेर खड्डे पडले वणके, आणि ते जे डामार घातलेले न्हू ते अशें हांवें हातीन काडून खडी दाखयलेली, तेतून डामार नासलेले, फक्त खडी आसलेली भितून. कितें आणि हे वणक्यां खातीर कितलोसो लोक हातपाय मोडून जीएमसीन आसा. तुमकां रिपोर्टर भावा कडेन मागता हांव, तुम्ही वचा आणि मातशें इन्स्पेक्ट करा जीएमसीन हातपाय मोडून कितें क्रिटिकल कंडिशनान ह्या रस्त्यां खातीर हे गव्हर्मेंटाच्या नेग्लिजन्सान खातीर कितलो लोक थंय न्हिदलेलो आसा तो कळ्ळें तुका. कित्याक सांग, आयज हांव जेन्ना पेडणे पत्रादेवी ह्या पणजेच्यान पत्रादेवी मेरेन वयता न्हू, रस्तो नवो बांदलेलो रस्तो पथेटीक कंडिशनान आसा. बशी पलटी जातात, ट्रक पलटी जातात, कोणाक पडोन वचोंक ना. PWD मिनिस्टर निलेश काब्रालाक जुंता हाऊसान जेन्ना जनता दरबार जालो तेन्ना हांवें रिक्वेस्ट केलेली की ह्या रस्त्यांचे इन्स्पेक्शन जावपाक जाय म्हणून. इन्स्पेक्शन जावपाक 2 ते 3 वरां खूब जाली. स्लो वचून रस्तो तो पळोवपाक शकता कशे रस्त्यांचे हेंच्यांनी बायपास सर्जरी केलेली आसा. ती रस्ते असो रस्तो आसूंक जाय असो जाल्लो आसा, मागीर बस कित्याक पलटी पडची ना. पयर कुट्टाळे ब्रिजाचेर थंय बस पडलेली, तो जर रस्तो वचून पळयत जाल्यार रस्तो एका वाटेन नेमलेलो आसा आणि तो जॉयंट आहा, त्या जॉयंटाचेर कार तुजी बाउन्स जाता आणि फुडें वयता, आणि ती कार सुद्धा पलटी जावपाक शकता. ही परिस्थिती आयज PWD डिपार्टमेंटाच्या नेग्लिजन्साची. म्हणून आयज हांव सरकारा कडेन मागता, सिडनी भशेन कोणाक आनीक जावपाक जायना कितें म्हणून तुमी आयज मातशे प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून ग्राउंडाचेर देवा आणि इन्स्पेक्शन स्टार्ट करा. आणि जे जाग्याचेर वणके आसा, जे लोकांक 2 व्हीलर वाल्यांक त्रास करता, हांवें कुट्टाळे इश्यू घेतलेलो, थंय तुम्ही डामार घातले, देव बरें करूं. फुडें हांवें मागीर पंचायती कडेन ते वॉशिंग सेंटरा कडेन इश्यू घेतलेलो, थंय तुम्ही परत तो रस्तो तुमकां मदीं खणचो पडटा म्हणून तुम्ही 6 म्हयने खणोंक ना तो. आणि जेन्ना आमी इश्यू घेतलो तेन्ना तुम्ही रस्तो तो खणून एक दीस ट्राफीक डायवर्ट करून ते सगळे सुरळीत करून घेतले. जर हे काम 6-7 वरांनी जाता जाल्यार तुम्ही कित्याक करिना रे. हे तुमच्या नेग्लिजन्सा खातीर आमचो लोक मरता मरे. आयज एक फॅमिली करता धरता ना जाता, कितलेशे लोक हे दिसाक मरता, तेंचो हिशोब आनी कोतना. आणि आयज सरकार बिजी आहा ट्राफीक पुलिसांक रस्त्याचेर दवरून आमकां तालाव मारपाक. हेल्मेट घालिना तालाव, बेल्ट घालिना तालाव. तुमकां कोण तालाव घालतलो रे? आमचे मनीस मरता तेका कोण जबाबदार? सो हांव मागता सरकाराच्या नेग्लिजन्सा खातीर सिडनीच्या फॅमिलीक कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय. आणि जी बायल न्हावेली, आतां प्रतिमा बायन सांगले तशें ती पयर एक्सपायर्ड जाल्यार तेच्याय फॅमिलीक कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय, ही आमची मागणी. देव बरें करूं. सिंपल गजाल सांगता की हातून सरकार कंप्लिटली जबाबदार आसा. आणि सरकार कित्याक लागून जबाबदार आसा? सरकाराक ऑलरेडी एक लेटर गेल्ले आसात की बाबा थंयसरले सिच्युएशन सारखे ना, थंय फिजिकली मेंटली चॅलेंज जे भुरगे आसा पळय थंयसर पॉसिबिलिटी आहा. ती बिल्डींग फूल आहा. हे बिल्डिंगेचो ऑलरेडी रिपोर्ट गेल्लो, सरकाराक गेल्लो. हांवें काही इन्फॉर्मेशन मागिल्लें आहा डिपार्टमेंटा कडल्यान. जेन्ना डिपार्टमेंटा कडल्यान इन्फॉर्मेशन येतलें तेन्ना हांव तुमकां कळयतलो. पण सांगपाची गजाल, जेन्ना सरकाराक हे इन्फॉर्मेशन ऑलरेडी आसता जाल्यार सरकारीन एक्ट जावपाक जाय. जरी तर सरकार एक्ट जायना जाल्यार सरकार रिस्पॉन्सिबल आसा. आणि सरकार तर रिस्पॉन्सिबल आसा, खंयची कमिटी आहा ही रिस्पॉन्सिबल आहा, हाजेर एक्शन जावपाक जाय. अशें सोडपाचें ना. कंपेन्सेशन एक गजाल की कंपेन्सेशन तेका दिवपा लागून, पूण ही गजाल जी जाला कोणाच्या, इट इज बेसिकली अ कायंड ऑफ आपली मिस्टेकेक लागून एक मर्डर जाल्लो आहा थंयसर. हांव चुकलो म्हणून थंय मर्डर जाल्लो आसा बेसिकली. सो आज पळोवपाक गेल्यार ही रिस्पॉन्सिबिलिटी
ही रिस्पॉन्सिबिलिटी सरकाराची हा. सरकार पीपल गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डेथ. गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डेथ. आणि ते म्हणू शकना की बाबा अकस्मात झाले, इन्सिडेंट घडलो, ऍक्सिडेंट घडलो असे म्हणू शकना ते. आणि हे जर इन्फॉर्मेशन पावले असं जाल्यार तुमकां आनी उलोवपाची हेच ना तुमकां. एक्चुअली तुम्ही पळयला की आजपर्यंत स्टेटमेंट केला, चीफ मिनिस्टरान सांगला की ना बाबा आम्ही कमिटी बसयला, या स्कुलाचेर कमिटी ना जाल्यार जे कोण रिस्पॉन्सिबल आहा त्यांचेर कमिटी बसयल्ली आसा की बाबा इन्क्वायरी फायंड आउट करपाक. काय ना इन्क्वायरी म्हणल्यार आज जेन्ना घडटले तेन्ना तुम्ही येतले 2 लाख रुपये दितले आणि लोकांचो व्हॅल्यू जो आहा पळय पैशांचेर केल्लो आहा पळय की कोण मेल्या उपरांत चला आमी ताका फोटो काडटले, 1-2 लाख रुपये दितले आणि झाले माहिती त्याच्या नंतर. सो दिस शूड नॉट हॅपन. आमची जबाबदारी आसा आणि आय वूड रिक्वेस्ट एव्हरीवन, खऱ्यानीच आयज फर्स्ट टाइम केन्ना हांवें रिक्वेस्ट करूं ना, पण फर्स्ट टाइम पब्लिकाक रिक्वेस्ट करूंक सोदता की ही जी इन्सिडंट जालो पळय, हो जो मेलो पळय, अक्षरशः मरण आयले पळय आयज ह्या भुरगे, तेन्ना म्हाजे सकाळी तकलेन एकूच येताले की कालचे जे मुवीन दाखयला, जवान मुवीन दाखयला, हीच परिस्थिती जी आहा पळय ती काल मनशाची जाल्ली आसा. मुद्दम वचून पळया तुमी. दिस इज अ फॅक्ट. दिस इज अ फॅक्ट. ट्रू स्टोरी ऑफ वॉट एव्हर इज हॅपनिंग. खऱ्यानीच सांगता तुमकां, आज जे कितें घडटा पळय आमी रिस्पॉन्सिबल आसा, प्रत्येक मनीस रिस्पॉन्सिबल आसा. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट टाइम वेन यू वोट, think twice. Whenever you vote, think about Sydney. Whenever you vote, think about the Banasari accident. Whenever you vote, think about the Naveli incident. Whenever you vote, think about every incident, whatever has happened. Whenever you vote, think about 4,500 deaths which has taken place in GMC during the COVID time because of the mismanagement of the government. हे चिता आणि फुडें तुम्ही डिसिजन घ्या. थँक्यू.